आपला हा 22वा गळीत हंगाम आहे. दरवर्षी वेगवेगळं प्रसंग असतात, वेगवेगळी परिस्थिती असते आणि त्या प्रमाणे आपल्याला त्यात बदल करावे लागतात, आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागतो. यावर्षी सगळ्यांना असं वाटत होतं की ऊस फार आहे, कधी संपतोय की काय, मार्च जून पर्यंत चालतोय का कारखाने, असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु एकतर पावसामुळं सरासरी अपेक्षेपेक्षा उतार साखरेला कमी आला आणि जे बंद पडलेले साखर कारखाने तेही सगळे चालू झाले. आपल्या परिसरातलाच तेरणा साखर कारखाना यावर्षी पूर्ण क्षमतेने चालला. आपल्या भागात गूळ खांडसाऱ्याही फार झाल्या, गाळप क्षमता वाढली आणि त्यामुळं दररोजचं गाळप वाढलं आणि ऊस लवकर संपला. फेब्रुवारी अखेर ऊस सगळीकडे संपलाय. जास्तीत जास्त 4-8 दिवस अजून कारखाने चालतील आणि महाराष्ट्रातील 10-12 दिवसानंतर बहुतेक सगळेच कारखाने बंद झालेले असतील. त्यामुळे या पुढचा सीझन किंवा साखर कारखान्याचे हंगाम, किती पाऊस झाला, किती ऊस झाला आणि काही झालं तरी 4 महिन्यापेक्षा अधिक कारखाने चालणं अवघड आहे. आणि त्यामुळे आहे त्या दिवसात आपल्याला कसं गाळप करता येईल, ऊसाला रिकव्हरी कशी मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना तोडणी वाहतूक यंत्रणेला, कारखान्याचे कामगार आणि आपल्या सगळ्यांना हे आहे त्या परिस्थितीत मार्ग काढावा लागतो. आणि त्या दृष्टीने या वर्षीचा आपला गळीत हंगाम जर बघितला तर सुरुवातीचे 8-10 दिवस आणि नंतरचे 8-10 दिवस वेगवेगळ्या कारणामुळे आपलं गळीत कमी झालं. म्हणजे कारखाने चालायचे तेवढे दिवस चालणार आहेत, ऊस सगळ्या भागातला एकदा संपतो, 1-2-3 दिवस 4 दिवस मागे पुढे. त्यामुळे आहे त्या दिवसात जर गाळप व्यवस्थित करायचं असेल आणि रिकव्हरी मिळवायची असेल तर कारखाने लवकर चालू करून चालत नाही. म्हणून आपण असं ठरवलं की या पुढच्या सीझनमध्ये 15 नोव्हेंबरलाच कारखाने चालू करायचे. 1 नोव्हेंबरला वगैरे कारखाने काय चालू करायचे याच्यात पडायचं नाही, कारण ऊस पक्व नसतो. आपण रोपाची लागवड करायची ठरवलं, लवकर पक्वात होणाऱ्या जाती ठरवल्या तरी ते काय 15% पर्यंत ते प्रमाण पोचलं नाही. आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या सीझनमध्ये 15 नोव्हेंबरला आपल्याला कारखाना चालू करण्याचं नियोजन. सरासरी 100 दिवसही चालला तर आपण 6,000च्या काळात क्षमतेनं 5,500 सरासरी या पद्धतीनं 100 दिवस चालला तरी 5.5 लाख गाळप करू शकतो. आणि त्या दृष्टीनं तोडणी यंत्रणा, हार्वेस्टर, मोठी वाहनं, मिनी ट्रॅक्टर, बैलगाडी जवळजवळ 52 बैलगाडी, 56 बैलगाडी होती आपल्याकडे. त्यामुळे आता असं ठरवलं की बैलगाडी पुढच्या वर्षी भरायचीच नाही. भर एकतर हार्वेस्टर आणि काही प्रमाणात आपल्या भागातले मिनी ट्रॅक्टर, मोठ्या वाहनाच्याही फार नादाला लागायचं नाही, कारण मोठी वाहनं कमी. आणि दरवर्षी असा प्रसंग येतोय की वाहनाचे लेबर टोळ्या ॲडव्हान्स द्यायचे, ते 1000 होतेत नाही होतेत, त्यांची वसुली, त्याकरता कोर्ट केसेस, शेती खातं ह्याच उद्योगात चालू असते. आणि म्हणून आपण विचार करतोय पुढच्या वर्षी ॲडव्हान्स देऊन यंत्रणा भरायची का नाही भरायची. यंत्रणा ही बिगर ॲडव्हान्सच भरायची आणि त्या यंत्रणेचा धंदा चांगला होईल याची काळजी घ्यायची. यावर्षी आपल्याला
खाडे द्यावे लागले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत थोडे दिवस राहिले खाडे नाही. खाडे दिले तरी धंदा कमी होतो. त्यांना दररोज किती तोडायचं यालाही आपण बंधन घातले. 3च होतं सुरुवातीला हार्वेस्टरला काय, त्यामुळे धंदा त्या मनानं झाला नाही. आणि मग त्यांनाही त्यांचाही त्याची हार्वेस्टरच्या किमती आहेत, त्याचा खर्च आहे, व्याज आहे, हप्ते आहे, हे अवघड जात आहे. आणि त्यासाठी आपण जर मोजकी वाहनं आणि मोजकी यंत्रणा केली, यावर्षी साधारण आपला जे गाळप झालंय 5,10,000, त्यात 48% हार्वेस्टरनं झाले, 16% मोठ्या वाहनानं आणि 33-34% मिनी ट्रॅक्टरनं झालं. बैलगाडीनं 1.5% झालं. पुढच्या वर्षी आपलं नियोजन असं आहे की साधारण 70% हार्वेस्टरचं करायचं आणि मोठ्या वाहनानं 30%, मोठी वाहनं मिनी ट्रॅक्टर 30%, असं करायचं. त्यांना धंदा वेळही बघायचं. आणि सुरुवातीला चालू करताना आपण मागे 5-7-8 वर्षापूर्वी केलं होतं की आपल्याला सुरुवातीला यंत्रणा येत नाही, यंत्रणा जमा व्हायला आणि त्यामुळे सुरुवातीला ऊस सप्लाय व्हायला अडचण निर्माण होती. त्यामुळं आपण त्याची आधी तयारी करायची. काही कारणानं लेट झाली तर त्याला बसपाळी देता येईल, पण यंत्रणा सगळी हजर पाहिजे. आणि पहिल्या दिवशी 4,000 3,000च्या पुढं यार्डात आल्याशिवाय गव्हाण चालू करायची नाही. आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण क्षमता एवढा ऊस गाळप झाला पाहिजे. आणि शेवटी सुद्धा बंद व्हायच्या आधी 3 दिवसापेक्षा जास्त कमी गाळप नाही झालं पाहिजे. आणि असं केलं तर आपल्याला सगळ्या दृष्टीनं सगळ्यांनाच फायदेशीर किफायतशीर होते. कोण काय करतं याचा विचार न करता आपण आपली धोरणं ठरवू. त्याप्रमाणे सर्व वाहतूक यंत्रणा आहे, कर्मचारी आहेत, संचालक मंडळ आहे, आपण सगळ्यांनी मिळून या परिस्थितीत याचा विचार करावा. साखर कारखानदारी ही अडचणीत आहे. लोकांना वाटतं काय साखर कारखाना म्हणजे काय, पण आता हे जिवंत ठेवायचं. जसं हार्वेस्टरचं आहे, घेतलंय वाहन पण त्याची एवढी किमती आहे, त्याचं एवढं सगळं भागवायचं कसं आणि टेकवायचं कसं आणि चालवायचं कसं, तशीच कारखान्याची परिस्थिती झाली. तुमचं जसं हार्वेस्टर ऊस तोड संपली की काय करायचं त्याचा असा प्रश्न. तसं कारखाना 4 महिने चालवायचा, 8 महिने बंद ठेवायचा आणि 8 महिने सगळा व्यवहार, बँका, त्याचं कर्ज, व्याज, हप्ते, कर्मचाऱ्याचे पगार आणि हा सगळा खर्च भागवायचा. सरकारनं FRP दरवर्षी वाढवली, पण साखरेची किंमत 5-6 वर्षात एकदाही वाढवली नाही. त्यामुळं आता कच्च्या मालाची किंमत देण्यासाठी कर्ज घेऊन कारखान्याला ती किंमत द्यावी लागते. असा धंदा कसा टिकणार आणि कसा चालणार माहीत नाही. काय सगळेच महाराष्ट्रातले कारखाने कोणी काही म्हणत असलं तर आर्थिक अडचणीत आहे. कर्जबाजारी होऊन सगळा व्यवहार चालायचं. आणि याच्यातून मार्ग काढायचा असेल तर सरकारनं थोडं सहकार्य केलं पाहिजे. धोरणं लांब पल्ल्याची केलं पाहिजे. इथेनॉल पुरवठ्याचं धोरण आखलं, लोकांनी पैसे मशिनरीमध्ये घातले आणि पुढच्या वर्षी त्यांनी इथेनॉल उत्पादनाला बंदी घातली आणि मग अडचण निर्माण झाली. तशा या परिस्थितीत आपल्याला आपण आता AI तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. आपल्याकडे हे नवीन टेक्निक आलं तर ऊसाचा एकरी उत्पादन खर्च कमी करून, पाण्याचा खर्च कमी करून आपल्याला एकरी उत्पादन कसं वाढवता येईल पर टन. आपल्याकडे आता 70-80 टन हेक्टरी ऊस म्हणजे 30-32 टन एकरी अशी आपली साधारण सरासरी आहे. तीच आपण जर 60% ही केली
एकरी 60 टनाला जरी आपण गेलो सरासरी तर आपला 70-80 ऐवजी 150 टनापर्यंत उतरलो. आणि मग हे कारखाने वाढले हे वाढले तरी आपल्याला कमी क्षेत्रात भरपूर ऊस उपलब्ध होईल आणि आपल्याला ते शेतकऱ्यालाही फायदेशीर होईल, कारखान्याला ते फायदेशीर होईल.